नमस्कार। आज मार्गशीर्ष शुक्ल नवमी शके 1934 सादर करत आहोत ठाणे वार्ता ठळक घडामोडी। ठाणे जिल्हा विभाजनाची घोषणा 26 जानेवारीला होण्याची शक्यता धूसर। पार्श्वनाथ महाविद्यालय बचाव मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा आणि वर्षातला आज सर्वात लहान दिवस आणि सर्वात मोठी रात्र। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। ठाणे जिल्ह्याचं विभाजन पुन्हा एकदा दिवास्वप्नच ठरणार असल्याचं दिसत असून जिल्हा विभाजनाची घोषणा अपेक्षेनुसार 26 जानेवारीला होण्याची शक्यता धूसर झाली आहे। विधानसभेमध्ये महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी जिल्हा विभाजनावर दिलेल्या एका उत्तरामुळे 26 जानेवारीला जिल्हा विभाजनाची घोषणा होण्याची शक्यता सध्या तरी धूसर झाल्याचं दिसतंय। ठाणे जिल्ह्याचं विभाजन करण्याचा निर्णय शासनाने घेतलाय। लवकरच याविषयी मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा विषय चर्चेलाही घेतला जाईल। मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर विभाजनाच्या विषयावर जनसामान्यांच्या सूचना आणि आक्षेप स्वीकारले जातील आणि त्यानंतर विभाजनाच्या निर्णयाला अंतिम स्वरूप दिलं जाईल अशी माहिती बाळासाहेब थोरात यांनी काल विधानसभेत दिली। आमदार संजय दत्त यांनी ठाणे जिल्हा विभाजनावर मांडलेल्या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेदरम्यान पालघर बरोबर कल्याणला नवीन जिल्हा करावा अशी मागणी केली होती। यावेळी कल्याण जिल्हा करण्यासंदर्भात योग्य तो निर्णय वेळेवर घेतला जाईल असंही आश्वासन मंत्र्यांनी दिल्याचं थोरात यांनी सांगितलं। ठाण्यातील पार्श्वनाथ अभियांत्रिकी महाविद्यालय बचाव या मागणीसाठी महाविद्यालयातील 1600 विद्यार्थी आणि 200 कर्मचाऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता। धर्मराज्य पक्षाचे राजन राजे यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं। ठाण्यातील पार्श्वनाथ महाविद्यालयातील भ्रष्टाचार आणि गैरप्रकारांविरोधात राजन राजे यांनीच आवाज उठवला होता। तत्कालीन व्यवस्थापकांच्या गैरव्यवहाराची लढाई सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेली आणि सर्वोच्च न्यायालयानं हे महाविद्यालय बंद करण्याचे आदेश दिले। मात्र या आदेशामुळे या महाविद्यालयात शिकणाऱ्या 1600 विद्यार्थी आणि 200 कर्मचाऱ्यांचं भवितव्य अंधकारमय झालं। या सर्वांना न्याय मिळावा या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता। सर्वोच्च न्यायालयातील निकालादरम्यान न्यायालयानं 2010 सालापर्यंतचीच कागदपत्र पाहिली। SICTEचा अलीकडचा अहवालही न्यायालयानं न पाहिल्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान झाल्याचं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। महाविद्यालयाची पूर्वीची परिस्थिती ही बरीच खराब होती, परंतु नवीन व्यवस्थापनानं यामध्ये आमूलाग्र बदल केलेत। अभियांत्रिकी पदवी देणारं ठाण्यातील हे एकमेव महाविद्यालय यामुळे आता अडचणीत आलंय। या सर्व विद्यार्थ्यांना इतर महाविद्यालयात सामावून घेतलं जाणार असलं तर यामध्ये विद्यार्थ्यांचंच नुकसान होणार असल्याचं विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं। मोर्चातील विद्यार्थ्यांनी यावेळी शिक्षण मंत्री SICTE यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। मोर्चामधील एका शिष्टमंडळानं या प्रकरणी 1600 विद्यार्थी आणि 200 कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात आपण लक्ष घालू असं आश्वासनही दिलंय। आता हे सर्व विद्यार्थी पार्श्वनाथ महाविद्यालय बचाव या मागणीसाठी येत्या 26 तारखेला आझाद मैदानात उपोषण करणार आहेत। तर राष्ट्रपतींची भेट घेऊन देखील या प्रकरणी तोडगा काढावा यासाठी मध्यस्थी करावी या मागणीसाठी त्यांची भेट घेणार असल्याचं अमोल शिंदे यांनी सांगितलं। ठाणे महापालिकेच्या नवीन सुधारित विकास योजनेला काल झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली। 1995 साली तयार करण्यात आलेल्या विकास योजनेत डम्पिंग ग्राउंड तसंच वाहनतळासाठी भूखंड आरक्षित न ठेवल्यानं शहरामध्ये समस्या निर्माण झाल्या होत्या। आता मात्र डम्पिंग ग्राउंड आणि वाहनतळासाठी विकास योजनेत काही भूखंड आरक्षित करण्यात आले। विकास योजनेचा आराखडा तयार करण्यासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली लोकप्रतिनिधींची एक समिती तयार करण्यात आली आहे। 1995 साली तयार करण्यात आलेल्या विकास योजनेतील विकास आराखड्याला 2002 साली शासनाची मंजुरी मिळाली। ठाण्याचा विकास झपाट्यानं होत असल्यानं पुन्हा विकास योजनेत सुधारणा करण्याची आवश्यकता निर्माण झाली। या विकास योजनेत डम्पिंग ग्राउंड आणि वाहनतळ ही मोठी समस्या असल्यानं कालच्या महासभेत अनेक लोकप्रतिनिधींनी आपल्या सूचना मांडल्या। यावेळी लोकप्रतिनिधींनी नवीन विकास आराखडा तयार करावा अशी ही मागणी केली। काँग्रेसचे गटनेते मनोज शिंदे यांनी विकास आराखडा तयार करताना आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली लोकप्रतिनिधींची एक समिती नेमावी अशी ही सूचना केली होती।
त्याला सर्व लोकप्रतिनिधींनी मान्यता दिल्यानं अशी समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आलाय। शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केलेल्या आरोपावरून ठाणे महापालिका आयुक्त R.A. राजीव यांची चौकशी होण्याची शक्यता आता बारगळली आहे। ठाणे महापालिका आयुक्त R.A. राजीव आणि शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यात सध्या वाद सुरू आहे। प्रताप सरनाईक राजीव यांना अडचणीत आणण्याची एकही संधी सोडत नसल्याचं दिसतंय। आमदार म्हणून मिळालेली सर्व आयुधं वापरून आयुक्तांना जेरीस आणण्याचा प्रताप सरनाईक यांचा प्रयत्न आहे। विधानसभेमध्ये पुरवणी मागण्यांच्या दरम्यान प्रताप सरनाईक यांनी पालिका आयुक्तांवर आरोपांच्या फैरी झाडून त्यांची चौकशी करण्याची मागणी केली। त्यावेळी नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांच्या मार्फत चौकशी करून पालिका आयुक्त दोषी ठरले तर कारवाईचं आश्वासन दिलं होतं। मात्र विधानसभेच्या चर्चेच्या इतिवृत्तात चौकशीचं वृत्तच नसल्यामुळे भास्कर जाधव सुद्धा अडचणीत आले। यामुळे एकूणच पालिका आयुक्तांनी प्रताप सरनाईक यांच्यावर मात केल्याचं दिसतंय। राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक बडा नेता पालिका आयुक्तांना सांभाळत असल्यामुळेच महापालिका आयुक्त या चौकशीतून सध्या तरी सही सलामत निसटलेत। ठाणे शहरातील नगर पोलीस ठाण्यात पोलिसांनाच मारहाण झाल्याचे 2 गुन्हे दाखल झालेत। घोडबंदर इथं राहणारा अमित शिंगे आणि भिवंडीत राहणारा विशाल चौधरी हे दोघं आपल्या दुचाकीवरून प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्गे कळव्याकडे जात असताना त्यांनी वाहतुकीचे नियम मोडले। त्यामुळे त्या ठिकाणी वाहतूक नियंत्रण करणारे वाहतूक पोलीस नंदकिशोर सोनगरे यांनी त्यांना हटकलं। यावरून यांच्यामध्ये बाचाबाची झाली। त्यावेळी अमित आणि विशालनं नंदकिशोर सोनगरे यांना शिवीगाळ करत मारहाण केली आणि बघून घेण्याची धमकी दिली। तर दुसऱ्या एका प्रकरणात मध्यवर्ती कारागृहाजवळ वागळे स्टेट येथील आरोपी हसन इराणी याला ताब्यात घेत असताना हसन इराणी याची आई कश्मीरी इराणी हिनं मोठमोठ्यानं ओरडून शिवीगाळ करत हसन इराणी याला नेणाऱ्या गाडीखाली स्वतःला झोकून दिलं। या प्रकरणी तिच्यावर सरकारी कामकाजात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आलाय। या दोन्ही प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। ठाणे महापालिका रुग्णालयांमध्ये सुविधांचा बोजवारा उडत असताना महापालिका प्रशासन केवळ चौकशी पलीकडे कोणतीच कारवाई करत नसल्याचं उघड झालंय। महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील गचाळ कारभाराच्या चौकशीची कार्यवाही अद्याप पूर्ण झाली नसल्याची बाब आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत उघड झाली। स्थायी समितीच्या सदस्यांनी यावरून प्रशासनाला धारेवर धरलं होतं। महापालिकेच्या इतर रुग्णालयांमध्ये सुद्धा अशीच परिस्थिती असल्यानं यावर त्वरित कारवाईची मागणी स्थायी समिती सदस्यांनी केली। स्थायी समिती सदस्य मीनाक्षी शिंदे यांनी महापालिकेच्या रुग्णालयात एखादी महिला प्रसूतीसाठी आली तर तिला खाजगी रुग्णालयात पाठवलं जातं याबाबत प्रशासनाला जाब विचारला। महापालिका रुग्णालयात काम करणाऱ्यांना खाजगी रुग्णालयात काम करण्याचा अधिकार आहे का असा प्रश्नही मनीषा शिंदे यांनी उपस्थित केला। ठाणे महापालिका आरोग्य सुविधांवर करोडो रुपयांचा खर्च करत असताना आरोग्य सुविधांचा मात्र बोजवारा उडाला असलेल्याबद्दल त्यांनी प्रशासनाला धारेवर धरलं। किती डॉक्टर खाजगी प्रॅक्टिस करतात याची माहितीही त्यांनी मागितली। यावर प्रशासनातर्फे चौकशी करून माहिती दिली जाईल असं उत्तर देण्यात आलं। यावर सदस्यांनी आक्षेप घेत प्रशासन आरोग्य सुविधांच्या बाबतीत केवळ चौकशीच करतं, कोणतीही कारवाई करत नाही असं सांगत अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं। आजच्या दिवसाला विशेष महत्त्व आहे। पूर्ण वर्षभरात आजचा दिवस सर्वात लहान आहे। आजपासून उत्तरायण सुरू झालंय। आज संध्याकाळी 4:40 सूर्यानं सायन मकर राशीत प्रवेश केलाय। त्यामुळे आता उद्यापासून दिनमान वाढायला लागेल। आजचा दिवस वर्षभरातला सर्वात लहान दिवस म्हणजे अवघा 10 तास 57 मिनिटांचा आहे। तर आजची रात्र ही वर्षातली सर्वात मोठी रात्र आहे। आजची रात्र तब्बल 13 तास 3 मिनिटांची आहे। पूर्वीच्या काळी वीज नव्हती, त्यामुळे सर्व कामकाज हे सूर्यप्रकाशावर होत असे। त्यामुळे दिवस मोठा व्हायला लागला याचा लोकांना आनंद होत असे। आजपासून शिशिर ऋतू सुरू झालाय। यामुळे थंडीचा कडाकाही आता वाढू लागेल अशी माहिती खगोल अभ्यासक डॉ. सोमण यांनी दिली।